नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आम्ही कोकणस्थ जो गोडा मसाला वापरतो त्याची रेसिपी दाखवा अशी बऱ्याच जणांकडून सूचना येत होती आणि त्यामुळे लोकाग्रहास्तव आम्ही कोकणस्थ गोडा मसाला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. आता कुठलाही मसाला बनवायचा तर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे त्यातले जे पदार्थ आहेत त्यासाठी घेतले जाणारे ते मापात घेतले गेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, ते अत्युच्च दर्जाचे असले पाहिजेत, तरच तुमचा मसाला हा चांगला होतो. आम्ही शक्यतो कटाक्षाने हे पाळतो आणि त्यामुळे आमचा मसाला हा अतिशय चांगला होतो. चला आपण जाऊया स्वयंपाकघराकडे. आमच्या शेफ नीता तुम्हाला गोडा मसाल्याची रेसिपी दाखवतील. या मसाल्यामध्ये आम्ही पाव किलो धने या प्रमाणात हे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे. हा आम्ही आमच्या घरासाठी बनवलेला आहे, तर त्यामुळे ते प्रमाण कमी आहे. तर त्या प्रमाणात तुम्हाला जसा हवा आहे तसा वाढवा. हा साधारणपणाने अर्धा किलो होतो, अर्धा किलोच्या जवळपास. तर आम्हाला बाकीचं जे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार मसाला करू शकता. तेव्हा चला आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघराकडे. नमस्कार मंडळी, मी नीता खरे. आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. खूप कमेंट आल्या होत्या की आम्हाला गोडा मसाला दाखवा. तर आज म्हटलं ही पूर्ण रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावी. तर तो गोडा मसाला करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं ते आता पहिल्यांदा आपण बघूया. तर मी आता इथे पाव किलो धन्यांच्या प्रमाणामध्ये हा मसाला करते. मंडळी, सर्वात महत्वाची गोष्ट, हा मसाला वर्षभर टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही घेतली जाणारी भांडी, भाजण्यासाठी घेतलं जाणारी कढई म्हणा, काही तत्सम डाव, हा सगळा कोरडा असला पाहिजे, हे मात्र लक्षात असू द्या. तर मी आता पाव किलोच्या प्रमाणामध्ये हे धने घेतलेले आहेत. तर हे धने पाव किलो आहेत. हे मी स्वच्छ चाळून निवडून आता भाजायला घेतलेले आहेत. त्यानंतर पांढरे तीळ 100 ग्रॅम, हे साधे घ्यायचे, पॉलिशचे तीळ घ्यायचे नाहीत गोडा मसाला करताना. 100 ग्रॅम जिरं, एक 4-5 चमचे तेल. त्यानंतर आपल्याला लागणार हे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये 10 ग्रॅम हे चक्री फूल, ज्याला आपण चक्री फूल. त्याच्यानंतर नागरमोथा 10 ग्रॅम, शहाजिरं 10 ग्रॅम, मिरी 10 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, मसाला वेलची, जायपत्री, तमालपत्र, दालचिनी, दगडफूल, साधी वेलची, 5 ग्रॅम हिंग आणि 1-2 चमचे हळद. हे एवढं साहित्य आपल्याला ह्या गोडा मसाल्यासाठी लागतंय. आणि ह्या सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे खाली, ते तुम्ही वाचून बघा. आता आपण प्रत्यक्ष कृती करायला सुरू करूया. गोडा मसाल्याच्या ह्या सगळ्या साहित्यांबरोबर हे म्हणजे मी हे 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय. मी हे इथे 1च वाटी घेतलंय मंडळी. याचं कारण असं आहे, माझ्या सासूबाई म्हणायच्या आपल्या आमट्या आणि भाज्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण ओलं खोबरं तर कंपल्सरी वापरतो. आणि कधी कधी काय होतं, सुकं खोबरं जरी खमंग आपण भाजलं ना मसाल्यात, तरी सुद्धा काही काळानंतर त्याला एक असा खवट वास येतो. म्हणून सासूबाई जास्त वापरू द्यायच्या नाहीत आम्हाला सुकं खोबरं. म्हणून मी इथे छोटी 1 वाटी इथे मी किसून घेतली आहे आणि हे 1-2 चमचे मीठ घेतलंय. आता आपण प्रत्यक्ष कृती सुरू करूया. सर्वात प्रथम पांढरे तीळ भाजून घ्यायचे. मी कढई गरम केली आणि आता मंद करून ठेवलंय. आता मंद गॅसवरती आपण हे तीळ जे आहेत, पांढरे तीळ, हे खमंग भाजून घ्यायचे. मंद गॅसवरती मी हे तीळ खरपूस भाजून घेतले. हे बघा, आता तडतड उडायला लागलेले आहेत. आता हे तीळ भाजून झालेले आहेत. आपण यांना आता बाजूला ठेवूया. काढू. त्यानंतर
त्यानंतर आता आपण जिरं भाजून घेऊया. हे अगदी मंद गॅसवरच भाजायचं मंडळी. आपण हे जे शहाजिरं घेतलेलं आहे ना, तर हे सुद्धा ह्या जिऱ्याबरोबर त्याच्याबरोबर टाकायचं आणि ते पण आपण भाजून घ्यायचं. आपोआप भाजलं जातं ते खमंग. आपण आता कढईमध्ये जे जिरं आणि शहाजिरं असं दोन्ही मंद गॅसवरती आपण भाजलं. हे बघा, आता मस्त सुगंध पण येतो जिऱ्याचा. आणि हे बघा, असं चुरडलं हातावर की हे बघा चुरडलं जातं छान. तर आता हे जिरं पण आपलं भाजून झालेलं आहे. आपण आता हे बाजूला काढून ठेवूया. आता आपण किसून घेतलेलं हे जे सुकं खोबरं आहे ते पण खमंग भाजून घ्यायचं. आता हे सुकं खोबरं सुद्धा मंडळी एकदम खमंग भाजलं गेलंय मंद गॅसवर. आता हे आपण बाजूला काढूया. आणि हे खोबरं आपण तिळाबरोबर ठेवून द्यायचं. ज्याच्यात तीळ भाजून ठेवलेत ना त्याबरोबर हे खोबरं ठेवून द्यायचं. आता कढईमध्ये एक थोडंसं तेल घालून हे जे आपण आता गरम मसाले जे खडे घेतलेले आहेत हे एकामागून एक सगळे थोड्या थोड्या तेलामध्ये तळून काढायचे. ते आपण आता करूया. थोडं तेल घालायचं मंडळी, खूप नाही अगदी. परतून मंडळी मी काढून घेते. त्यानंतर मसाला वेलची, ही साधी वेलची, हा नागर मोठा, लवंग सॉरी, आणि हे चक्री फूल, दगड फूल, तुम्ही जे काय त्याला म्हणता ते, हे आता मी परतून घेते. आणि मंडळी काय करायचं, ही लवंग वगैरे आहे ना हे उडतात म्हणून जरा झाकण सेफ्टी म्हणून आपल्या समोर धरायचं, नाही तर तोंडावर उडेल. परतून पण झालेला आहे. हे बघा वेलची वगैरे सगळे व्यवस्थित तळली गेली आहे. आता हे सुद्धा आपण काढून घ्यायचं. गॅस बंद करायचा मंडळी, नाहीतर लवंग वगैरे तोंडावर उडेल. त्यानंतर पुन्हा गॅस ऑन करायचा. आणि आता हा नागर मोठा, जायपत्री, त्यानंतर ही दालचिनी, आणि ही मिरी, ही आता भाजून घ्यायची. तेल खूप अति वापरायचं नाही, फक्त त्या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो हे झाला पाहिजे, मसाले भाजले गेले पाहिजेत. हे बघा आता हे सुद्धा मिरी दालचिनी छान तळली गेली आहे. हे बघा उडतीये तडतड. आपण गॅस सेफ्टी बंद करायचा. आणि आता हे सुद्धा आपण काढून घेऊया बाजूला.
पुन्हा आता हे आपले मसाले, खडे मसाले भाजून झाले. आता आपण थोडं तेल मी पुन्हा घातलं कढईमध्ये. मी हे जे तमालपत्र आहे मंडळी, तर त्याचे ना बारीक तुकडे केले का ते सांगते तुम्हाला. आता हे घालायचे तेलामध्ये. हे जरासं परतायचे. पाव किलो जे धने घेतलेत ते भाजायचे. ते तुकडे अशासाठी करून घेतले की हे धने परतताना ती पानं बाहेर पडतात, म्हणून मी त्याचे तुकडे करून घेतलेत मंडळी. आता आपण हे खमंग भाजून घेऊया खरपूस. मंडळी मंद गॅसवरती आपण तमालपत्र आणि धने भाजून घेतले. हे बघा येतोय ना आवाज, असं कुडकुडीत तमालपत्र पण झालंय आणि हे धन्याला बघा असं जरा डाग आले पाहिजेत काळे की हे धने मसाल्यासाठी भाजले गेले. आता ह्यांना आपण बाजूला करूया. आता कढईमध्ये आपण हे मी छोटे 2 चमचे तेल घातलंय. आता माझ्या सासूबाई कसं करायचं ते बघा. कदाचित बऱ्याच ठिकाणी असं ही पद्धत होत पण नसेल, पण आम्हाला शिकवलेला मसाला असा आहे. आता तेल गरम झालं. तेल आता गरम झालंय, तर हा मी जो हिंग घेतला होता हा मी कुटून घेतला. हा आता मी तेलात घालते. त्यानंतर लगेचच ही हळद घालतेय आणि हे चमचाभर मीठ. हे खमंग वास आला की बंद करून टाकणार गॅस. आणि आता हे ह्याच कढईमध्ये पूर्ण गार होऊ द्यायचं. आणि आपण हे जे साहित्य हे जे सगळं भाजलंय हे आता मी एकामागून एक मिक्सरमध्ये वाटणार आहे. फक्त मंडळी एक लक्षात ठेवायचं, हे जे तीळ आणि खोबरं आहे हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं, कारण ह्या बाकीचं हे सरसरीत वाटलं जातं, पण तीळ आणि हे वाटलं ना की त्याचे गोळे होतात. म्हणून माझ्या सासूबाई म्हणायच्या हे आधी वाटायचं आणि नंतर सगळा मसाला कालवताना ते त्याच्यामध्ये मिक्स करता येतं. तर मंडळी आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते मसाला. मंडळी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला पहिल्यांदाच तीळ आणि खोबरं असं मी हे बारीक वाटून घेतलं, मिक्सरला दळून घेतलं. त्याच्यानंतर मी हे जिरं सुद्धा बारीक दळून घेतलंय. आता हे जे मी खडे मसाले तळून घेतले होते तेलामध्ये भाजून, तर ते सुद्धा आता मी मिक्सरला बारीक दळते. हे बघा हे सुद्धा खडे मसाले सगळे मी मिक्सरमध्ये दळून काढलेले आहे मंडळी. आता हे ह्या जिऱ्याबरोबर ठेवायचं, जिऱ्याबरोबर ओतायचं. आता हे जे धने आणि तमालपत्र आहे हे मी आता बारीक मिक्सरमध्ये दळून घेते. मंडळी हे बघा आता हे सुद्धा मी असं छान बारीक दळून घेतले. बरीच मंडळी हा मसाला चाळून घेतात, पण मी चाळत नाही, मी बारीक वाटून घेते आणि तो मिक्स करणार. आता मी हे जे तीळ आहेत, तीळ खोबरं वाटलेलं, त्याच्या जर गुठळ्या झालेल्या असल्या तर हातानेच त्या मोडायच्या मंडळी आणि मग ह्या मसाल्यामध्ये घालायच्या. आणि त्यानंतर आपण हे जे हिंग, हळद आणि मीठ असं जे तळलेलं आहे
तर ते सुद्धा कडलं कोमट झालंय. थोडासा मसाला यात घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं मसाल्याला, हिंग हळद वगैरे सगळं. आणि मग हा ह्यामध्ये घालायचा. आणि आता हा तयार झालेला सगळा मसाला अगदी हाताने व्यवस्थित कालवून घ्यायचा. चमच्यानी वगैरे चांगला व्यवस्थित कालवला जात नाही, हातच वापरायचा कालवायला. मंडळी, तर अशा रीतीनं आपला हा गोडा मसाला तयार झालाय. तुम्हाला सांगू, घरभर इतका सुगंध दरवळतोय मसाल्याचा, इतका सुंदर मस्त खमंग झालाय अगदी. अजून एक टीप द्यायची, हा मसाला आता पूर्ण थंड झाला की तुम्ही एअरटाईट कंटेनर म्हणा त्याच्यामध्ये भरून ठेवा, नाहीतर काचेची बरणी त्याच्यामध्ये सुद्धा भरून ठेवा. आणि तो भरताना आहे ना, आता जो मी खडा हिंग दाखवला होता तो हिंगाचा खडा मसाल्यामध्ये ठेवून द्यायचा. आणि फक्त काळजी घ्यायची की तुमच्या रोजच्या वापरामध्ये ज्याच्यात कशा डब्यात म्हणा मिसळ म्हणा जे आहे, तर हा मसाला बरणीतनं काढताना कृपया कोरडा चमचा पूर्ण वापरायचा, म्हणजे या मसाल्याला वर्षभर काही होत नाही आणि हा जसाच्या तसा आपल्याला चवीने खायला मिळतो. मंडळी, हा जो गोडा मसाला आहे ना, हा आपल्या रोजच्या आमटी भाज्यांमध्ये तर सुंदर लागतोच, पण सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, की ह्या मसाल्याने केलेली भरली वांगी म्हणा, भरली तोंडली, त्याच्यानंतर मटार भात, मसाले भात, त्याच्यानंतर तोंडली भात, तर हे सगळे पदार्थ ना खूप चवीचे होतात. त्याच्यानंतर आता देवळांमध्ये वगैरे बघा समाराधना असते, उत्सव असतात, तर शेवटच्या दिवशी मग तुमचं उत्सवाचा शेवटचा दिवस असतो जेवणावळीचा, त्यावेळेला वांग, बटाटा, टोमॅटो अशी जी काही भाजी केली जाते किंवा उसळी केल्या जातात, तर ह्याच्यात सुद्धा हा मसाला खूप खूप छान लागतो. भाज्या पण चविष्ट होतात. तर तुम्ही पण तशी करून बघा आणि मी तुम्हाला आम्ही घरी कशी आमटी करते मी या गोडा मसाल्याची ती तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा मंडळी, हा होता आपला गोडा मसाला. तेव्हा हा मसाला तुम्ही घरी करा आणि कसा झालाय ते आम्हाला कळवा. हा मसाला जर तुम्हाला विकत हवा असेल तर आमच्याकडे तो उपलब्ध आहे. पाव किलो आणि अर्धा किलोची पॅकेट्स असतात. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरने आपला पत्ता लँडमार्क सकट पाठवायचा आहे. तुम्हाला मसाला हा कुरिअरने पाठवला जाईल. कुरिअर चार्जेस वेगळे असतील अर्थात. आता यातली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे हा मसाला भाजणं ही एक कला आहे. मसाला भाजणं याच्यामध्ये ही सगळी मोनोपॉली आहे की तो अत्यंत मंद आचेवरती व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजला गेला पाहिजे. वास त्याचा चांगला सुटायला लागेपर्यंत तो परतत राहायचंय, ठेवायचा आणि आपण कामाला दुसऱ्या निघून जायचं असं करायचं नाहीये. हे महत्वाचं आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, हा अत्यंत मंद आचेवरच भाजायचा असतो. लवकर व्हावं, आपला पदार्थ लवकर व्हावा, मसाला लवकर तयार व्हावा म्हणून तुम्ही आच वाढवलीत आणि जरा जरी तुमचं दुर्लक्ष झालं तर तुम्ही करायला जाल गोडा मसाला आणि होईल जळका मसाला. आणि तुम्ही म्हणाल खरे काका तुम्ही सांगितलं नाहीत. खरे काकाने सांगितलंय मसाला अगदी सर्व मसाले हे मंद आचेवरती भाजायचे आहेत. तेव्हा तुम्हाला जर मसाला हवा असेल तर ऑर्डर करा, तुम्हाला कुरिअरने हा गोडा मसाला प्राप्त होईल. तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.